माझं नाव हनुमंत दादा गुंजाळ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा कमिटी सदस्य। मी चांदवडचा तालुका अध्यक्ष किसान सभा। हा जो मोर्चा काढला आहे, हा मोर्चा आदिवासीचा वन अधिकार कायद्याच्या नावाने कायदा झालेला आहे। ज्या वन जमिनीमध्ये पिढून पिढ्या जो आदिवासी जमीन करतोय ती जमीन कायदेशीर त्याच्या नावावर झाल्या पाहिजे। पण सरकार ते नावावर न करता उलट लोकांमध्ये शेतकरी आणि आदिवासी शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये वाद लावायचं काम करत आहे आणि जमीन काढून घ्यायचा षडयंत्रामध्ये सरकार आहे। त्याच्या विरोधात आजचा मोर्चा आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे का जो कायदा झाला त्या कायद्याची अंमलबजावणी झाल्या पाहिजे काटेकोरपणे। आणि जे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम जे सरकार करतंय, सरकारचे कर्मचारी करताय फॉरेस्टचे, तर ते कुठेतरी थांबल्या पाहिजे। आणि जो पिढी शेती करत आलेला आदिवासी आहे त्याच्या ती जमीन नावावर झाल्या पाहिजे पूर्णतः कायद्यानुसार। या मागणीसाठी आमचा मोर्चा आहे। फॉरेस्टवाले त्रास देते आणि फॉरेस्टवाले हे मेंढपाळांना पुढे करून त्यांची जमीन काढायच्या हेतूने ते त्रास देत आहे। हा, मेंढपाळांना पुढे करून असं एक आस्थानाचा प्रकार आहे। त्या आस्थान्यामध्ये अशाच प्रकारचं पिढून पिढ्या फॉरेस्टवाले आणि आदिवासींमध्ये मेंढपाळांमध्ये वाद लावायचा प्रयत्न चालू आहे आणि ते वाद लावतात। तो वाद कुठेतरी थांबल्या पाहिजे। देशाचा एकोपा एक ठिकाणी टिकावा याच्यासाठी हा लोकशाही मार्गाने आम्ही मोर्चा काढलेला आहे। जी फॉरेस्टवाल्याची चाल आहे तसं पाहायला गेलं तर त्या जमिनीमध्ये मेंढपाळांना भरपूर रान आहे पडीत, तिथं वैती जमिनीमध्ये चालल्या पाहिजे। फक्त फॉरेस्टवाले त्यांना पुढे करताय आणि फॉरेस्टवाल्याला तिथं आदिवासींना त्या जमिनीतून काढायचं हे षडयंत्र आहे। ते षडयंत्र हाणून पाडायसाठी आमचा मोर्चा आहे।